चला अंबरनाथ ईस्ट आणि नाशिक 11 टॉससाठी या स्टेजवरती. चला नाशिकच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होते मोहन. त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आणि टॉस साठी कॅप्टनने पण यायचंय.
सन्माननीय नाशिक बॉडी बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गोपालजी गायकवाड यांनी सुद्धा या स्पर्धेला हजेरी लावली आहे. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि मी हेमंत जाधव साहेब टाकाळी समाजाचे अध्यक्ष अंबरनाथ शहर यांना विनंती करेल की आपण आपल्या हस्ते त्यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित सुद्धा करायचे. नाशिक बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष सन्माननीय गोपालजी गायकवाड.
चला टीम नाशिक संघ फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टीम नाशिक संघ फिल्डिंग लावून घ्या आणि अंबरनाथ ईस्ट फलंदाज पाठवाय लवकर. सामना किती ओव्हरचा आहे तो? 3 ओव्हरचा सामना असेल. चला टीम नाशिक फिल्डिंग लावून घ्या लवकर. टीम नाशिक. चला सामना सुरू करायचा आहे. चला नाशिक संघाचे 12th मॅन आणि टीम अंबरनाथ ईस्टचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज गणेश. आणि सलामीची जोडी आपण पाहतोय ती म्हणजे अंबरनाथ ईस्ट संघाकडनं अंबरनाथ ईस्ट 12th मॅन. बॅट्समन नेम प्रकाश आणि
प्रकाश आणि राजेश. स्ट्राईकला कोण आहे? प्रकाश. आणि नॉन स्ट्राईकला असेल तो प्रकाश आणि रवी अशी आरंभिक जोडी आपण अंबरनाथ ईस्ट संघाकडनं पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गणेश. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. बॅटची कडा. एक रन यावेळी, एक धाव मिळेल. सुरेख गोलंदाजी डॉट बॉल. याला मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत, फलंदाज बाद. पहिला झटका टीम अंबरनाथ ईस्ट संघाला. आणि या स्पर्धेसाठी अंबरनाथ टकाली क्रिकेट क्लब आयोजित एक दिवसीय स्पर्धेमध्ये अंबरनाथ नगर परिषदेचे आम्हा सर्वांचे लाडके डॅशिंग नगरसेवक पवन वाळेकर साहेब यांचं इथे आगमन झालेलं. एकदा जोरदार टाळ्यांचा त्या गजरात त्यांचं स्वागत करावं. अंबरनाथ शहरातील तरुण तडफदार युवा नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदाच पहिल्या टर्म मध्ये छाती ठोकून जे नगरसेवक झाले असे आम्हा सर्वांचे लाडके पवनदादा वाळेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत सन्माननीय बबलू सिंगजी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. स्पर्धा आपण पाहतोय अंबरनाथ टकाली क्रिकेट क्लब आयोजित टकाली समाजाची ही एक दिवसीय स्पर्धा. सुरेख चेंडू गणेश याचा. मंचावरती उपस्थित अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक सन्माननीय पवनदादा वाळेकरजी, सन्माननीय बबलू सिंगजी तसेच पवनदादा यांचे सर्व सहकारी सुद्धा यावेळी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, फलंदाज बाद. लाऊड अपील. प्रांजल बॅक टू द पवेलियन. आणखीन एक झटका लागतोय ते टीम अंबरनाथ ईस्ट या संघाला. आपण जी स्पर्धा पाहतोय ही स्पर्धा सन्माननीय टकाली समुदायाचे अध्यक्ष हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा भरवलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून टकाली समुदायातील सर्व खेळाडूंना येथे एक जबरदस्त क्रिकेटचा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. ते म्हणजे हेमंत जाधव आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक जबरदस्त टोर्नामेंट ठेवण्यात आलेली आहे.
गिरीश का बॅट्समन अजय, अक्षय, अतिश. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू, चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय षटकार, पहिल्या चेंडूवरतीच केलेला प्रहार. आणि यावेळी मात्र आम्हा सर्वांचे लाडके नगरसेवक पवनदादा वाळेकर यांना हेमंत दादा जाधव यांच्या हस्ते शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. कार्तिकच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. कार्तिक, त्यानंतर बबलू सिंग यांना सुद्धा येथे सन्मानित करण्यात येत आहे. सन्मान्य प्रकाशजी वाळुंज यांना सुद्धा येथे सन्मानित करण्यात येत आहे. नो बॉल, पंचांचा इशारा. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल येते यावेळी मात्र पंचांनी घोषित. ओव्हर स्टेपिंग नो बॉल ना, साईड लाईनच्या बाहेर पण. यस, अतिशय रोमांचकारक सामना आपण येथे पाहतोय. नाशिक आणि अंबरनाथ ईस्ट या दोन संघांमध्ये जो कोणी संघ हा सामना जिंकेल तो येथे थेट फायनल फोर मध्ये जागा मिळवेल. फ्रीडचा चेंडू, फटका फसलाय. मात्र फ्रीडचा चेंडू असल्यामुळे फलंदाज बाद नसेल. बघा या चेंडूवर त्याला 2 धावा. फ्रीडचा चेंडू होता, कॅच जरूर घेतली क्षेत्ररक्षणाने, मात्र फलंदाज बाद नसेल. या चेंडूवरती येतील 2 धावा आणि या 2 धाव्यांमुळे रन्स धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 11. 2 गडी बाद टीम अंबरनाथ ईस्ट. ओव्हर नंबर 2 इज प्रोग्रेस. यू आर वॉचिंग डू ऑर डाय मॅच अंबरनाथ ईस्ट वर्सेस टीम नाशिक 11. पुन्हा एकदा फटका फसलाय, फटका हवेत. यष्टिरक्षक गणेश गायकवाड चेंडू खाली येतोय, न चूक करता अतिशय जबरदस्त झेल. आणखी एक झटका. फलंदाज प्रकाश बॅक टू द पॅव्हिलियन. 11 या धावसंख्येवर लागणार हा तिसरा झटका टीम अंबरनाथ ईस्टला. डीजे नवीन फलंदाज स्वप्नील येतोय. 11 धावांवरती तिसरा फलंदाज बाद होताना आपण येथे पाहतोय. ओव्हर नंबर 2 इज प्रोग्रेस. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईल्ड यॉर्कर. पंचांचा इशारा डॉट बॉल. आणखीन एक सुरेख चेंडू. फ्रीडचा चेंडू जरूर टाकला होता गोलंदाजाने. त्यानंतर अतिशय जबरदस्त गोलंदाजी, चांगला कमबॅक. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता गोलंदाजाच्या विरुद्ध. त्यानंतर अतिशय सुरेख गोलंदाजी करत एका फलंदाजाला बाद सुद्धा केलं. आणखीन एक षटकातील पुढचा चेंडू घेऊन याला मात्र पॉईंटला कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. दरम्यान या षटकातील शेवटचा चेंडू येणे शिल्लक आहे. धावा ती 11 धावांवरती स्तब्ध आणि स्थिर आता आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 मधील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क करणं तयार. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या थोड्याशी बाहेर होता. पंचांनी यावेळी मात्र वाईड डिक्लेअर केलं. या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ. धावा झाल्यात त्या 12. 3 गडी बाद. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सन्मान्य सुदीप सर, प्रशांत सर आणि अभय सर आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर केले जात आहे. समस्त टकारी समुदायातील सर्व कार्यकर्ते हेमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणारी ही प्रतियोगिता. याला मात्र फ्रंट फूटचा वापर, अलॉंग दी ग्राउंड खेळलेला हा स्ट्रोक. चेंडू डीपमध्ये येतोय. थोडीशी मिसफिल्डिंग तिथे झाली, हलकाचा फंबल झाला तिथं. मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त होतोय. दरम्यान 2 षटकांचा खेळ ते संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 14. 3 गडी बाद टीम अंबरनाथ ईस्ट.
तसेच या स्पर्धेसाठी ज्याने अतिशय मेहनत घेतली असे जीवनदादा, तसेच मंगेश जाधव, तसेच किशोर दादा, तसेच सर्व टकारी समाजाचे जे कार्यकर्ते आहे, यांनी या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी विक्रम दादा असतील, या स्पर्धेला सफल बनवण्यासाठी गिरीश काका असतील, अनेक या टकारी समुदायातील कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा सफल करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली। महज यहाँ से 2 ओवरों का खेल खत्म हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 14 रन, 3 विकेटों के नुकसान पर। ओवर नंबर 3, राइट आर्म राउंड द विकेट। ओवर की पहली गेंद इस बार उठा दिया है, गेंद हवा में, खिलाड़ी के पहुंच से बाहर, मगर ये गेंद शायद डिक्लेयर जोन की ओर जाती हुई और इस गेंद पर आएंगे 2 रन। इस 2 रनों के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या होती हुई 16 रन। राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करते हुए टीम नासिक 11 की ओर से गेंदबाज है जीवन जाधव। यहाँ से जो मुकाबला है डू और डाई है, यानी कि यहाँ से जो टीम जीतेंगी वो सेमीफाइनल के लिए जाएंगी और यहाँ से जो टीम हारेगी वो अपने घर के लिए रवाना होगी। यानी कि जो जीता वो अंदर, जो हारा वो बाहर। इस बार उठाकर खेल दिया है, बढ़िया स्ट्रोक, स्क्वायर लेग के खिलाड़ी के मस्तक पे दस्तक देकर गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 6 रन डीजे। बेहतरीन बल्लेबाजी का नजारा यहां पर आतिश के माध्यम से। हाफ वॉली गेंद थी, बल्ले का फेस खोला, गेंद दी जाए, नहीं मिल गई ये गेंद वहां पर। चलिए, काफी बढ़िया स्ट्रोक, जीवन के खिलाफ यहाँ पर आक्रमण कर दिया है। पहले 2 ओवरों में यहाँ पर थोड़ी सी सुस्त शुरुआती झटके लगे थे, उसे उभर नहीं पा रही थी। हालांकि जैसे ही बल्लेबाजी के लिए आतिश आए, उन्होंने अपने हाथ खोलने शुरू किए और आते ही छक्का लगाकर यहाँ पर रन संख्या को यहाँ पर तेजी दिलाते हुए। अगली गेंद इस बार लोअर फुल टॉस की गेंद, हालांकि लाउड अपील की थी अंपायर की ओर, कोई रन नहीं लिया। डॉट गेंद यहाँ पर आतिश खुद के पास स्ट्राइक रखना चाहते हैं, वो चाहते कि यहाँ से मैं 2 से 3 बड़े स्ट्रोक लगा लेता हूं तो एक सम्मानजनक स्कोर हम नासिक टीम के खिलाफ जड़ सकते हैं। हालांकि जीवन अपने ओवर की अगली गेंद लेकर आतिश के लिए इस बार फिर से एक बार हेलीकॉप्टर निकाला है। इस बार हवा में गेंद, खिलाड़ी गेंद के नीचे, कोई चूक नहीं, बड़ी मछली जाल में। आतिश बैक टू द पवेलियन, जिस गेंद ने लगाया था छक्का, अब वो हो गए हक्का बक्का। आतिश बैक टू द पवेलियन डीजे। आणि पुन्हा एकदा आम्ही अंबरनाथ नगर परिषदेचे नगरसेवक पवनदादा वाळेकर, तसेच बबलू सिंग, तसेच त्यांचे सगळे सहकाऱ्यांचा मी आभार प्रकट करेल की यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये आपली भेट दिली, त्याबद्दल 2 धावा मिळतील या चेंडूवरती। चांगला चेंड, वाईड बॉल सर, वाईड बॉल। थर्ड अंपायर चेक करो, वाईड बॉल। सर हाइट का वाइड है या फिर लेग स्टंप के बाहर? हाइट का वाइड है। वाइड बॉल। चांगली गोलंदाजी, डॉट बॉल।
किती रन बनवले? 26 धावांची गरज असेल टीम नाशिक 11 संघाला. 26 धावा. हॅलो. आणि अंबरनाथ क्रिकेट क्लब आयोजित या एकदिवसीय स्पर्धेसाठी आणि ही स्पर्धा सफल बनवण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे त्यामध्ये मंगेश जाधव, जीवन गायकवाड, किशोर गायकवाड, सुरेश जाधव, गिरीश गायकवाड, विक्रम जाधव, सुरेंद्र गायकवाड, अनिल गायकवाड व तसेच सर्व अंबरनाथ विभागातील टकारी समुदायातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ही स्पर्धा सफल बनवण्यासाठी अत्यंत मेहनत घेतली. चंद्रकांत जाधव, सूर्यकांत जाधव, प्रांजल टू गणेश, नाईस डिलिव्हरी, चांगला चेंडू. थर्ड मॅनला गिरीश काका आहेत, चांगली फिल्डिंग त्यांची. डॉट चेंडूने सुरुवात या ओव्हरची. 26 धावांचं लक्ष. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रांजलने पहिल्या सामन्यामध्ये केली होती, फक्त एकच धाव खर्च केली होती त्या सामन्यामध्ये.
अतिशय सुरेख चेंडू. प्रांजल वन्स अगेन ना, पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बॅटची कडा. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय प्रांजलच्या माध्यमातनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. या चेंडूवरती 2 धावा येतील. धावा झाल्या त्या 3. यावेळी मात्र आकुटप्प्याचा चेंडू होता. चांगला शॉट यावेळी मात्र. अरे बघा भाई, कहाँ फेक रहे हो थ्रो. बघा, थ्रो खराब कारणामुळे 3 धावा मिळतील या चेंडूवरती. आणि या 3 धावेच्या मतीने धावा झाल्या त्या 6. 1 फॉर दी ओव्हर. अंपायर सेस ओ व्हॉट अ बॉलिंग. जरा बघायचंय, पाण्याची पूर्तता करा त्या खेळाडूसाठी. जर बघाय चेक करा अंपायर, जास्त लागली का नाही. 1 ओव्हर 6 रन. टीम नाशिक आता 12 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. ओव्हर नंबर 2. गोलंदाज 6 रन झाले. 12-20. संदीप ओव्हर नंबर 2 घेऊन येतोय. चांगली गोलंदाजी.
आणखीन एक डॉट चेंडू आपण पाहतोय आता समीकरण बदलताना 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. आणखीन एक सुरेख चेंडू आणि फलंदाज बाद. यावेळी मात्र मोहन आउट होतोय. अतिशय सुरेख गोलंदाज यात आपण पाहतोय. आता गरज आहे ती 9 चेंडूमध्ये 20 धावांची. हॅलो. लेडिंग एज इमेज टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. यष्टरक्षक चेंडू खाली येतोय आणि जबरदस्त झेल. फलंदाज बाद. गणेश गायकवाड बॅक टू द पवेलियन. ओहो वॉट अ डिलिव्हरी. फलंदाज आणखीन एक बाद होतोय. सहा 19. 6 बॉल 19. चांगला फटका. यावेळी मात्र फटका फसलाय. फलंदाज बाद. आणखीन एक झटका.
5 में 19 और यहाँ पर 12th मैन अन्ना के चेहरे पे नाखुशी। Bowling, यार, great bowling, great spell from all three bowlers from team अंबरनाथ ईस्ट. नाशिक सारख्या संघाला यावेळी मात्र 26 धावा करताना पाणी पाजताना आपण पाहतोय टीम अंबरनाथ ईस्ट संघाला. आणि आता येथून गरज आहे ती 3 चेंडूमध्ये 19 धावांची. फक्त एकच धाव मिळेल. आता 2 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. आणि जवळपास अंबरनाथ ईस्ट या संघाने या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत केलेली आहे. पण एकदा पटका फसलाय. चेंडू खाली बॉलर येतोय. नो चोक, फलंदाज बाद. आणि फायनल 4 मध्ये जाणारा चौथा संघ आपण पाहतोय ते म्हणजे अंबरनाथ ईस्ट संघ.